ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत कल्पना सायलीला ओरडते कारण ते कुठेही जायचं असलं तरीही कल्पनाची परवानगी मागत असते. कल्पना सायलीला मनापासून धन्यवाद देते कारण तिच्यामुळे अर्जुनचा वाढदिवस खूपच छान सेलिब्रेट झालेला असतो. पुढे महिपत, साक्षी आणि चैतन्य बुद्धिबळाचा खेळ खेळत असतात. महिपत चैतन्याला बजावतो, माझ्या लेकीला हलक्यात घेऊ नका, जरा तरी ढिले पडला ना की तिकडनं वार केलाच म्हणून समजा. बुद्धिबळाचा खेळ चैतन्य हारतो. साक्षी त्याला हरवत असताना एका मोठ्या गोष्टीचा खुलासा करते की चैतन्य, तुला वाटत असेल की तू मला खेळवतोय, पण खरं तर मीच तुला खेळवत आहे. चैतन्य बाहेर आल्यावर अचानक प्रियाला समोर बघतो. एकमेकांना बघून दोघेही गोंधळतात. दोघेही एकमेकांची उलट तपासणी करू लागतात आणि साक्षीच्या इथे येण्याचं कारण विचारतात. सायली सकाळी सकाळी आवरून रिक्षात बसून देवीच्या देवळात जायला निघते. तिला जाताना अर्जुन बघतो आणि तिच्या मागोमाग सायली कुठे जाते ते पाहण्यासाठी जातो. आश्रमातील लोक फुगे लावून खोली सजवत असतात. कुसुम केक बनवते. कविता म्हणजेच प्रतिमाला अचानक देवळात जाण्याची इच्छा होते. तितक्या सायली तिथे येते. हातातील पैसे मोजत असताना काही रुपये खाली पडतात. ते रुपये प्रतिमाच्या पायाशी जाऊन धडकतात. सायली पैसे उचलण्यासाठी खाली वागते आणि नकळतपणे तिच्या हाताचा प्रतिमाच्या पायाशी स्पर्श होतो. प्रतिमा लगेच तिच्या डोक्यावर हात ठेवते. एका आईने मुलीला आशीर्वाद दिला आहे अशी भावना दोघींच्याही मनात उभारून येते. नंतर दोघेही आपापल्या मार्गाने निघून जातात. सायली आश्रमातील लोकांना भेटायला येते. ती घरात येताच सगळे तिला हॅपी बर्थडे म्हणून विश करतात. ते पाहून सायलीला खूप आनंद होतो. मुलं छान छान ग्रीटिंग कार्ड तिला देतात. सायली वाकून सगळ्यांचा आशीर्वाद घेते. कुसुम केक घेऊन येते. त्यांच्यातील हे सगळं बोलणं अर्जुन बघत असतो. त्याला कळते की आज सायलीचाही बर्थडे आहे आणि तिने मला हे सांगितलं नाही. सगळ्यांसोबत सायली केक कट करते. सायली आश्रमातील लोकांसोबत खूप छान आनंदाचा वेळ घालवत असते. कुसुम सायलीला बर्थडे आहे म्हणून पाठीत धपाटे घालत असते. अचानक मागून अर्जुन येतो आणि कुसुमचा हात पकडतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन सायलीला विचारतो की तुमच्याकडे तुम्ही मधुभाऊंना भेटले त्यावेळेच्या काही आठवणी आहेत का. तेव्हा सायलीला सर्व आठवू लागतं आणि ती बेशुद्ध पडते.